आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद। 2,24,000 रुपयांच्या बनावट नोटांसह 2,94,000चा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर जिल्ह्यात बनावट भारतीय चलनी नोटा तयार करून बाजारात खपवणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केलाय। या कारवाईत 2,24,200 रुपयांच्या बनावट नोटा, 70,700 रुपयाचे बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य असा एकूण 2,94,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी वाढत्या बनावट नोटा प्रकरणावर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व पथकाने तपास सुरू केला। 13 ऑगस्ट रोजी गोपनीय माहितीच्या आधारे नारायण टॉकीज परिसर इचलकरंजी येथे सापळा रचून अनिकेत विजय शिंदे वय 24 राहणार इचलकरंजी याला ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे बनावट नोटा मिळाल्यानंतर घरात पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला। तेथे 100 रुपयांच्या 282 व 500 रुपयांच्या 392 बनावट नोटा तसेच छपाईसाठी लागणारे साहित्य मिळून आले। या प्रकरणात अनिकेत शिंदे यांचे 2 साथीदार राम राज रमेश सनदी वय 19 राहणार शहापूर इचलकरंजी व सोएब अमजद कलावंत वय 19 राहणार गावभाग इचलकरंजी यांनाही अटक करण्यात आली। तिघांविरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून बनावट नोटांचे उत्पादन व विक्री नेटवर्क बाबत पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पथकातील संतोष भरगे, प्रदीप पाटील, वैभव पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, गजानन गुरव, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, राजू कांबळे, अरविंद पाटील, समीर कांबळे आणि वैभव जाधव यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।